तर चला मित्र, आता ना आपल्याला खडक पालो आहे ना, मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ते पण घेतलं. तुमच्या झाडावरच आहे पपई पाठी. वा, आपण अगोदरच्या यामध्ये ना तर चला मित्र, आता ना आपण त्या अस्मिताने ना आपल्याला काजू दिलेत. ताजे काकाने ना आणले होते, त्याचा ना आपण मीठ मसाला लावून. आणि ही अगोदरच आहे ना मस्तपैकी शेग आणि खडक पालू वगैरे ताईंनी फ्राय करून ठेवला आता आपल्या जेवणामध्ये. तर मित्र इथे बघू शकता कडवे सुकट टाकलेत. गावाला ना सध्या आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना तर नमस्कार मंडळी, मी हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रो, अर्जंटली आहे ना गावी आलो आहे. आता मे महिना थोड्या दिवसात चालू होईल, पण आज आहे ना संडेच्या निमित्ताने गावी आलो आहे आणि ना ताईकडे आलो आहे डायरेक्ट श्रीवर्धन गालसूकाठीवर. तर भाचीला नेण्यासाठी आलो आहे. तर बाईक घेऊन आलो आहे, तिकडे बाजूला बघा बाईक तिकडे पार्क केले. आणि आता दुपारनं जेवून आपल्याला निघायचं आहे पुन्हा एकदा वांगणीला जाण्यासाठी. तर चला मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला काय काय दाखवायला मिळते. जेवणामध्ये काहीतरी स्पेशल असणार आहे. ताईनी कालवा वगैरे मला वाटतं आणले काहीतरी बोलत होती. आणि गरमी तर खूप करते गावाला, बघा रखरखीत एकदम ऊन आहे. बाजूला बघू शकता किती ऊन बघा कडक. तर इकडे आपली बाईक आहे. लवकर निघालो होतो, जवळजवळ 6:30 निघालो होतो, 10:30 पोचलो. आणि इकडे आहे ना बाजूला मिरच्या पण सुकट टाकल्या. गावाला सारा सोनामध्ये तुम्हाला अशा मिरच्या सुकट बघायला मिळतात. या बिया एवढ्या कशा पडल्या मिरचीच्या, त्या पण टाकणार ना याच्यात. तर मित्र, आज आपलं नशीब चांगलं आहे की भाऊजीने आमच्याकडे ना कालवा आणले. तर ताई आहे ना सुका बनते का कसं काय, तर आता थोडीशी अजून ड्राय होतील. आता रसा मसाला वगैरे टाकला आणि आठवायला ठेवलं आहे. तर आज मस्तपैकी कालवांचा. आणि दुसरं काय आहे भातावर काय असणार, किरव्याचा रस्सा, तो पण इकडे वाटतं बाजूला. हा आहे, अरे वा, किरवी बघा फडफडतायत. तर मित्र बघू शकता इकडे ताईने आहे ना तांदळाचे पापड सुकट ठेवले. आता मला पण यातले भेटणार आहेत. अगोदर पण मी घेऊन गेलो होतो, आता हे पण आपल्याला घेऊन जायचं. यामध्ये जिरा आणि तांदूळ, खूप मेहनत असते याच्यामध्ये बनवायला. एक दिवस आपण आल्याच्या नंतर आहे ना ते कसे बनवतात त्याचा व्हिडिओ टाकू. तर चला. आणि ही अगोदरच आहे ना मस्तपैकी शेग आणि खडक पालू वगैरे ताईंनी फ्राय करून ठेवला आता आपल्या जेवणामध्ये. तर बघू शकता. ए मुंबईला कुठं राहते तू अन्वी, सांग. इकडे बघ, एनी टाइम कशी बोलते भरपूर ग, बोल. आणि काय बावली झोपले का जेवण करून, अरे वा. आणि इकडे सर्व क्लेचं काहीतरी बनवते ती. काय बनवतेस का नेमकं सांग तरी आम्हाला ऑन कॅमेरा. अन्वी नाही बोलत आहे ती, लाजली. बघा कशी छोटी छोटी एकटीच खेळते. बाबा बिस्लरी पण भारी आहे. हे आम्हाला पाणी दे थोडासा बिस्लरीचा. हो. तर मित्र, आपल्या ना बाजूच्या आईंच्या इथे बघा हे काजू पण आहेत. हे तुमच्या इथे झाड्या बाजूला वा. आणि याच्या बिया कुठे काढलात की पडल्या अगोदर खाल्ल्या पण सुक्या असतील ना त्या. हा, काजूच्या बिया असतात ना ते ह्याच्यामधल्याच. रस असेल याच्यात, आपण रस काढून दाखवूया. तर मित्र इकडे बघू शकता गावठी पपई आहेत एकदम हाताजवळ. पण हा मला वाटतं लवकर पिकणार आहे, जवळच आहे ना. आणि मित्र बघू शकता इकडे रायवळ आंबे पण आहेत. आता जवळजवळ लिटे आहेत त्या, अजून मोठे असे ना, अजून मोठा होईल ना फळ. तर चला मित्र, आता ना आपण त्या अस्मिताने ना आपल्याला काजू दिलेत. ताजे काकाने ना आणले होते, त्याचा ना आपण मीठ मसाला लावून खाऊया. पिंकी, याचा जर डाग पडला तर जात नाही मग, कपड्यावर पडला तर माझ्या जीन्सवर जाणार नाही ना. थांबा जरा, हे हाताळायला ना भारी पडते मला. ए कुठे फिरते पुरा उन्हात, काय ग कुठे फिरते. तर चला मित्र, काजू खायला या. काजू मस्तपैकी मीठ लावून आहे ना, हा बघा असा रसवाला काजू आहे.
सुंदर असा गालसूर काठी गाव. तर मित्र इथं बघू शकता कडवे सुकट टाकलेत गावाला ना. सध्या आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना सर्व ह्या गोष्टी अशा सुकवल्या जातात. आणि तांदूळ आहे कशासाठी सुकत घातलेत? भाकरीसाठी. गावठी आहेत का? राशनचे तांदूळ आहेत आणि भाकरीसाठी सुकत घातलेत 2. आणि इकडे कडवे 700 रुपये पायली. म्हणजे पायलीमध्ये 3 किलो बस असतील ना? 3 किलो. चल बुरवा. तर चला मित्र, आता ना आपण हनुमान जयंती जर यायला भेटले ना इकडे, पण खूप सुंदर असं आहे ना गालसूर काठीवरती हनुमंताचं मंदिर आहे. तर आपण आहे ना आता मंदिरामध्ये जाऊया. चल पुरा उघड, आपण जाऊया आतमध्ये. बजरंग बली की. तर मित्र, काही वर्षापूर्वीचं ना मंदिराचं नवीन जीर्णोद्धार झाले आणि इकडे दरवर्षी खूप छान असा प्रोग्राम असतो. यावर्षी मला यायला जमलं नाही. तर चला आता ना आपण दर्शन घेऊया हनुमंताचं. बजरंग बली की जय. तर चला आपण आहे ना आता पाया पडूया इकडे. बजरंग बली की जय. खूप सुंदर असं मंदिर आहे. हे नुकतीच आता हनुमान जयंती झाली ना, त्यामुळे ही पालखी पण मित्र बघू शकता मस्त उंची. ह्याच्यात नाही ना गावाला पूर्ण प्रोग्राम असतो. पालखी पूर्ण गावागावात फिरते. माझं मिस झालं यावर्षी यायला, आहे ना पूर्वा? नाही ते येणार होतो मी. ह्यावर्षी मिस झालं ना माझा यायचं. तर खूप प्रसन्न वाटलं इकडे मंदिरामध्ये आल्याच्यानंतर. आता ना इथंच असं बसावं वाटतं जरा. घरामध्ये तर खूप गरम पण होते, इकडे जरा थंड वाटतं वातावरण. तर चला मित्रो, आता आहे ना आपण खूप दिवसानंतर आहे ना इथं मला आहे ना मृदुंग भेटलं आपल्या मंदिरामध्ये. तर पूर्वाला सांगतो जरासा आहे ना माझा व्हिडिओ कर. तर आता जराशी आपण एक लटक मारून बघूया. तर चला मित्रो, मी मृदुंग कसं वाजवतो ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आता. तर चला आपण आता एक थोडंसं लटक मारूया मृदुंग आहे ना त्याच्यात. पूर्वा हनुमान जयंतीला आलो ना, तर जरासा आहे ना मंदिराला जरासा भेट द्यायला. काय बरोबर ना? भाचाबाचीची स्कूल आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा गालसूर काठी. 1975ची सीन्स आहे. आणि इकडे पाण्याची टाकी बघू शकता. 35,000 लिटरची पाण्याची टाकी आहे गावामध्ये. कमी वस्ती आहे ना आतमध्ये, त्यामुळे पुरत असेल. आणि इकडे शेती पण करतात काय लोक. चला थोडंसं मंदिरात आलो होतो, ऊन पण एकदम रखरखीत आहे. चला आता आपण घरी जाऊया. चला आता घरी जाऊया आपण, खूप ऊन झालं आहे. हे बघ प्रत्येक ठिकाणी पूर्वा झाडाला आंबे दिसतात इकडे. हे बघू शकता मित्रो, आंबे जिकडे तिकडे जाल ना तिकडे आता आंबेच आंबे दिसणार तुम्हाला. ही पण मला वाटतं हापूसचीच जात आहे. हे बघा आता जवळ आहेत एकदम. तर भाऊजींच्या ना चुलत्यांच्यात आलं, त्यांच्याकडे बैठकीचं अधिष्ठान पण आहे. सर्व लोक बैठकीला. तुम्ही सर्व लोक बैठकीला आता ना? काय रे सर्व आता ना? सर्व लोक आता ना बैठकीला? त्या घरी बरेच दिवस गेलोच नाही हो वहिनी. तुमच्या झाडावरच आहे पपई पाटील? वा. आपण अगोदरच्या यामध्ये ना त्या यांच्या इथे ना कच्चा पाही दाखवला होता. इथे बघा पिकलेला पपई बघायला भेटला आणि गावठी आहे. मला तर आवडत नाही. हापूसचे आंबे आहेत. आपण आहे ना आता चटणीसाठी आहे ना 2-3 आंबे आता काढून नेऊया.
तयार झाले ते काढून जर आडील लावले ना म्हणजे पिकायला ह्याच्यामध्ये पेंड्यामध्ये तर पिकतील तयार बहुतेक. नाही झाले. अजून मोठा होईल फळ. मोठा होता असा. आम्हाला कच्चा तरी दे, आम्ही चटणी करू. हा हा हो, हा काढा. मोठा ओलाय बारीक आहे ना, ते होणार नाही. हा चालेल, हा पण छोटा आहे. हे बघ इथं दोन आहेत बारके त्याच्या बाजूला, खालच्या बाजूला. काढ. आणि का सेजलचा बेत बदलला तर ती पिकवायला पण ठेवेल. टिकणार नाही. नाही ना, घे काढ. दोन आहेत ते काढ बारके. चला चटणीसाठी थोडेसे आंबे घेतले. घरी जाऊन आपण मुंबईला बनवू पण आहे ना, इकडे नाही. आता गावाला ना अशी कौलारू घरं कमी बघायला मिळतात. हे बघा सगळे ना कॉन्क्रीटची घरं बनली त्या गावामध्ये, काठीवर. गालसूर काठी, संवर्धनमधला गालसूर काठी गाव आहे. तर चला इकडे अस्मिताईने आता मिरच्या मोडायला पण घेतल्या. बाकी सामान अजून आणायचं बाकी आहे म्हणा बघ. हे बघा बसल्यात मिरच्या मोडत. काय बोलताय आई, काय बोलताय? तर चला मित्र, आता तुम्हाला जी मगाशी दाखवली ना ते कालवा शिजत होती, ती आता सुक्का एकदम ड्राय झाली. आज आपल्या नशिबात होती कालवा आणि इकडे खेकड्याचा रस्ता. चला जेवायला येत, आपण जेवायला घेऊया. तर चला मित्र, आता ना आपल्याला खडक पालव आहे ना, मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ते पण घेतलं. चपाती आहे जेवणामध्ये आणि इकडे खेकड्याचा रस्सा आणि इकडे कालवं, सुक्की कालवं आहेत. तर चला मित्र जेवायला. तुम्हाला बघून तर तोंडाला पाणी सुटलं असेल. तर मित्र आज संडेच्या दिवशी आहे ना, रौनकला आहे ना आपण फर्स्ट क्रायवरून सायकल मागवली, ट्रायसिकल मागवली. तर आता बघूया आपण आता अनबॉक्सिंग करणार तिला कशी आली. फर्स्ट टाईम फर्स्ट क्रायवरून काहीतरी मागवलं आहे. आता आपण फोडणार आहोत. तर याच्यावर डेमो पण दिला आहे. आता आपल्याला नवीन जोडायचे स्वतःला, बघूया. तर एक एक भाग आपण जोडूया, मग तुम्हाला दाखवतो कशी सायकल नाही रौनक. तर मित्र फायनली ना सायकल जोडून झाले. जरासा ना हा जो पार्ट आहे ना तो जोडायला मला असा प्रॉब्लेम झाला, म्हणजे हे जरा अटॅचमेंट जरा वेगळी होती त्यामुळे जरासा प्रॉब्लेम झाला. बाकी जोडली पूर्ण बरोबर. तर मित्र सांगा कमेंटद्वारे ही सायकल तुम्हाला कशी वाटली रौनकची. आता आपण त्याला बसवूया सायकलमध्ये. हां तर फायनली ना मित्र सायकल जोडलेली आहे, ही बघू शकता. बेबी हेल्थ कंपनीची सायकल मागवली होती फर्स्ट क्रायवरून फर्स्ट टाईम. याच्या अगोदर मागवली तिला तर सीटच, ही वाली सीट आहे ना ती आली नव्हती, त्यामुळे मी रिटर्न केली आणि आता ही दुसऱ्याली मागवली. तर मित्र सांगा तुम्ही कशी वाटली ही सायकल, है ना रौनक. बेल वाजव, बेल वाजव, बेल वाजवून दाखव आपलं. ही बघ, ही बघ, ही बघ. रौनक, रौनक. डिशम डिशम डिशम. तर मित्र सांगा तुम्हाला ही सायकल कशी वाटली. आणि रौनक पण शायनिंग मारते, अशी शायनिंग आहे ना, शायनिंग मारते पोरगा. झोप आली ना, आंघोळ झाली जस्ट त्याची. तर चला मित्र फायनली आहे ना घरी पोचलेलो आहे आणि खूप मजा आली. खूप दिवसानंतर गावी गेलो होतो, म्हणजे ताईकडे ना अचानक जाणं झालं आहे. खास करून पूर्वाला आणण्यासाठी गेलो होतो, म्हणजे भाचीला आता मेहमानची सुट्टी होती ना, त्यामुळे तिला आणायला गेलो होतो. आणि रौनक पण इकडे एकटा असतो म्हणून तिला जरा खेळण्यासाठी घ्यायला गेलो होतो तिला. तर त्यानिमित्ताने ना गावचा परिसर दाखवला ताईकडचा. याच्या अगोदर पण आपण खूप वेळा ताईकडचे व्हिडिओ केलेले आहेत, तर वेगवेगळ्या टाईपमध्ये. पण हनुमंताच्या मंदिरामध्ये मी गेलो नव्हतो आणि खास करून तिथला मृदुंग वाजवताना मी दाखवला आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे ना मित्र शॉर्ट असा तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा छान अशा व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.